काउन्सिलने 2 पेज ओपन केले, फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज. पण ते जे पेज आहे ते नगरपालिका स्वच्छता अभियान इथले जे काही उपक्रम असतील ते आणि वसुंधरा ज्या काही योजना आहेत ते राबवण्यासाठी केलेले आहेत. पण 2-3 दिवसापूर्वी श्रद्धा राजेंनी त्याच्यावरती नगराध्यक्षांनी सिंपती मिळवण्यासाठी एक पोस्ट शेअर केली. आता त्यांनी ती पोस्ट डिलीट मारली, पण त्या पोस्टचा स्क्रीनशॉट माझ्याकडे आहे, मी तुम्हाला शेअर करेन. कालच्या मासिक सभेमध्ये हा विषय ऍक्च्युली सुरुवात झाली. कालची मासिक सभा जी काही 2 दिवसापूर्वी ती काही झाली त्याच्यामध्ये जो काही गदारोळ झाला आणि त्याच्यामध्ये जो काही मुद्दा होता की एक तर तुम्ही ऑनलाईन बंद करा श्रद्धा राजेंचा, नाहीतर तुम्ही निरवडेकरांना बोलायला देऊ नका. खरं तर संजू परबांनी घेतलेला आक्षेप ऍक्च्युली बरोबर आहे. याच्यामध्ये 1-2 मुद्दे असे येतात की तुमचा विश्वास नाही आहे का उपनगराध्यक्षांवरती. परत हाच मुद्दा येतो, कारण मी मागच्या वेळेला सुद्धा हा मुद्दा उपस्थित केला होता. जर तुम्हाला चार्ज द्यायचा आहे तर तुम्ही सुट्टी घ्या, प्रॉपर तुम्ही मॅटर्निटी लिव्ह घ्या आणि प्रॉपर चार्ज द्या. तुम्ही एकच काहीतरी चालू ठेवा, एकतर तुम्ही ऑनलाईन चालू ठेवा, नाहीतर तुम्ही निरवडेकरांकडे चार्ज द्या आणि चालू ठेवा. पण ह्याच्यामध्ये होतंय काय की तुम्ही नगरपालिकेचा पेज तुम्ही स्वतःच्या सिंपतीसाठी का वापर करता, ह्याच्यासाठी हा महत्त्वाचा मुद्दा घेतलाय. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, हल्ली जो सरकारने जो GR काढलेला आहे त्या GR मध्ये असं म्हणण्यात आलेलं आहे की नगरपालिकेमध्ये निवडून आलेले नगरसेविका आणि नगराध्यक्ष यांच्यामध्ये त्यांच्या जर पतीचा जर हस्तक्षेप जर असेल तर त्यांचं नगरसेवक आणि नगराध्यक्ष पद हे रद्द करण्यात येईल. मला वाटतं ह्या नियमानंतर आता इथे सावंतवाडी नगरपालिकेमध्ये असलेल्या नगरसेवक असतील, नगराध्यक्ष असतील, यांनी सुद्धा बोध घेणं गरजेचं आहे आणि याचा विचार करणं आणि सावंतवाडीचा कारभार सुरळीत कसा चालू होईल याच्यावरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. आपण फार सुज्ञ आणि चांगली जनता म्हणून ओळखले जातो. सिंधुदुर्गमध्ये एक चांगला मेसेज जाऊ दे, कुठंतरी भांडण तंटे